या आहेत लातूरच्या कौशल्याबाई चिद्रे. आपल्या शेतात आज निवांतपणे फिरतायत. 300 एकरच्या मालकीण असलेल्या कौशल्याबाईंना हा दिवस पाहण्यासाठी अतोनात मेहनत करावी लागली. वयाच्या 16व्या वर्षी कौशल्याबाईंचं लग्न ठरलं, तेही अपघातात एक हात गमावलेल्या मुलासोबत. परिस्थितीवर मात करून कौशल्याबाईंचं लग्नही झालं. दाम्पत्यानं दुष्काळ आणि दारिद्र्यालाही पराभूत केलंय. लई कष्ट, अति कष्ट. आमचं कष्ट सांगणे तुम्ही ऐकून. पहिला ज्वारी दळावं लागत होतं. बरं. सगळं काम करून भाकरी करावं लागत होतं. शेतात येऊन काम करावं लागत होतं. बरं. हां. आणि संध्याकाळी जाऊन तसंच करायचं, पाठ उठून आणि दळाय घालायचं. हेच काम होतं. 2 घंटे झोपत राहत होती रात्री. हां, झालं हेच. शेवट पुत्र आता असं चालय, आताच सुख आहे. नापीक जमिनीला सुपीक करणं हे त्यांच्यापुढे एक आव्हान होतं. दगडधोंड्याची जमीन बदलण्याचा वसा घेणाऱ्या या दाम्पत्याला गावकऱ्यांनी वेड्यातही काढलं. मात्र त्यांनी हार मानली नाही आणि 2 वर्षातच जमिनीचं रूप पालटलं. पहिल्याच प्रयत्नात मातीने कस धरला आणि जोमानं पीक आलं. मेहनतीचं चीज झालं. आजही जुन्या आठवणी आठवल्या की कौशल्याबाईंना गहिवरून येतं. म्हणतात की बाईच कारणी उतरायची, खाली घालावी वरी काढावी. तसं काम करत गेलो, पाठोपासून येऊन करायचं आणि रात्री करायचं. असंच निजली का असंच जुडायचं. असं होतं पहिलं काळ. तेव्हा गिरण्या नव्हत्या, काही नव्हत्या. सगळं करावंच लागतं. तर लेकरं आपले घरात कोण जाऊ नये, भाऊ नये, कुणाचा हेवा करावा म्हणून केलं. त्यांनी बी केले, आम्ही बी केलो. हां, दोघंही केलं. आता दोघंही सुखात आहोत. नशिबात असेल तर ते मिळतंच, मात्र मेहनतीवरही विश्वास ठेवा, असं सांगणाऱ्या कौशल्याबाई वयाच्या 70ीतही त्या उत्साहानं काम करतायत. हेच त्यांच्या यशाचं गमक म्हणावं लागेल. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.